येस येस गुड जमतंय. फास्ट 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 कम ऑन. बढ़िया बहुत अच्छा राणा. दमलास का? टाळी देणे बाहेर ये चल. नाही नाही मी दमलो नाही. राणा इनफ इनफ. तू दमलास बाहेर ये. राणा बाहर आ जाओ. राणा मूर्खपणा करू नकोस बाहेर ये. दमलो नाही मी. राणा बाहेर ये ना तर मी उडी मारीन पाण्यात. अरे डूब गया रे राणा. हात धरू नकोस पण तू बाहेर ये ऍटलीस्ट. अरे वहाँ राणा डूब रहा है कुएं में. अरे राणा दा विहिरीत कुठे कुठे. ए भाई राणा डूब रहा है. चलो खेत में चलो. ए सुनो भाई तैरना आता है. राणा डूब रहा है कुएं में. क्या कुठे. खेत में जाओ जल्दी. काय हो एवढा टाइम कोण कोणाला पवायला होती बाई. बुडला असता म्हणजे राणा. मी सांगत होते त्याला बास बास म्हणून. त्यानेच ऐकलं नाही. ऐकलं नाही म्हणजे एवढा टाइम कोण कोणाला पवायला होती बाई. ती कोल्हापूरला असताना मला फोन आलता. मी येऊन बघतोय तरी मी राणा हिरीतच. असं 3-3 तास कोण कोणाला पवायला होती बाई. बुडाला असता म्हणजे राणा. मी सांगत होते त्याला तर. काय सांगत होता बुड म्हणून. तुमचे शहरातले फंडे इथं गावात दाखवू नका. काय समजताय का तुम्ही स्वतःला. माझी काही चूक नाहीये याच्यात. चूक नाही म्हणजे राणाला पवायला कोणी लावलो. तुम्हीच नव. इनफ. फार होत आता हे. तुम्हाला सगळ्यांना जे काही विचारायचं ना त्या राणाला विचारा. राणा बरं वाटते नव्हतं तुला. अरे एवढा वेळ कशाला तुम्ही पाहत होतास. काय आणलंयस रे डब्यात. पोहे आणले. तू काय आणलंयस. मी फरसाण आणलोय. तू काय आणलंयस. बघतो बाबा थांब मला माहित नाही. त्यालाच माहिती. नवीन. अरे वा भाई तुम्ही इथं. हो आज मी तुमच्या सोबत डबा खाणार आहे. हा चालतंय. ते ना हो बाई रानादाची सायकल चालवून झाली की नाही. सायकल मला द्या. हा काय ए तुला कशाला लागते सायकल. अरे जरा वजन कमी करायचं बघालोय. ए तू आधी खायचं कमी कर. आपला पण वजन कमी होईल तुझं. आणि सायकल चालवून काय उपयोग होत नसतोय. मग रानादा का सायकल चालवतोय. त्यांच्या पायात ताकद यावी म्हणून. आजकाल माझं बी गुडघे लय दुखायलेत. मला पण द्या सायकल. ए सायकलने काय उपयोग होत नाही. तू आठवड्याच्या बाजारात जा आणि तिथे सांधेदुखीचं औषध घेऊन ये. मग आपला पण कमी होईल बघ. ए आम्हाला सायकल मिळेना म्हणून तुझ्या का पोटात दुखाले. ए अरे थांबा. का भांडून भांडून कंटाळत नाही का तुम्हाला. गपचूप जेवा चला. डबा नाही आणलास बा तू. बरं थांब.
बाई या वेळेला नापास करा बघा. मी पुढच्या वर्गात गेलो की नाही मग ताप मिटल बघा. नको बाई, मला डबल पास करा. मी पुढे जातो म्हणजे माझ्या डोसक्यावरचा ताप कमी होईल याचा. बाई या दोघांचं राहू दे, मलाच पास करा आणि पुढे ढकला. आणि मी असं काही करणार नाहीये. जसा अभ्यास तसा रिझल्ट. हो वहिनी. अरे सच्चानंदा बोला ना, काय झालं? अहो राणादा पुढचा वाचलं बघा. अहो ती मुंबईवरून आलेली बाई, तिने राणादासनी 3-4 तास हिरीत पवत ठेवलं. राणादा पुढे तुझं बरकतनं वाचवलं. काय? होय. अंगात लय हुडहुड भरल्या. डॉक्टर पण आलाय. तुम्ही चला वाड्यावर. बरं तुम्ही वा पुढे, मी आले. हा चल. बाई आम्ही पण येतो. नाही नको, तुम्ही नका येऊ. माझ्या चरणाला सांगा मी गेले. हा राणादा मला लवकर पोहायला शिकवलं नाही म्हणूनच असं झालंय बघ. अरे एडपटा, आपला राणादा आजारी पडलाय ना ग. अहो असं कपॅसिटीच्या बाहेर कशाला पोहायचं? तुम्हाला शब्द दिलता ना. मॅनेजर मॅडम जे सांगणार ते मी करणार. मी केलं. पण एवढे बुडेपर्यंत कशाला पोहायचं? तुम्हाला शब्द दिलता म्हणून. काय हो? अरे देवा, हे घ्या. गोदाका काढा बनवायला तुमच्यासाठी आणि हे गार पाण्याच्या पट्टे बी ठेवायला सांगितलेत कपाळावर. आणि काय हो राहना भाऊजी, लईच तडकून ताप भरलाय ना व. कशाला जायचं बरं असं पवायला? मी अंजली बाईसने शब्द दिलता म्हणून. काय जाऊ बाई, काय चाललंय हे समज? तुम्ही असलं जीव जाईल असलं शब्द घेत जाऊ नका बरं राणा भाऊजींकडनं. तरी बरं समधी गावातली आणि बरकत होता म्हणून जीव वाचलाय खरं राणा भाऊजींचा. काय रे बरकत? अहो तुम्ही जे केलं ते खरंच चुकीचं केलं. उद्या उठून कोणीही काही सांगेल, तुम्ही ऐकणार आहात का? मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला तरी तुम्ही मला चूक ठरवा. हो चूकच केली तुम्ही. असं करा म्हणाले नव्हते मी. मॅनेजर मॅडम जसं सांगणार तसं करायचं तुम्हीच म्हणलं होतं ना. मी तुमचा शब्द पाळला, त्याचं तुम्हाला कायच नाही. बस झालं राणा भाऊजी, आता लय काय बोलू नका बरं. जे झालं ते झालं. तुम्ही आपला आराम करा. हा केवढा ताप भरलाय तुम्हाला बघा जरा. अहो असं काय? जाऊ बाई, राहू द्या बरं. तुम्ही आणा इकडं. राहू द्या, आणा इकडं. आणा. तुम्ही काय बी करू नका बरं. आता अजिबात तुम्ही कोणा संगत काय बोलू नका. आराम करा. हा आणि काय लागलं सवरलं तर आम्हासनी हाक द्या. हाय आम्ही काय. आता कसं वाटतंय? तुम्ही काय बोलू नका बरं जाऊ बाई. आता त्यासनी पूर्ण आराम करू द्या. राणा भाऊजी, आता तुम्ही कुणा संगत काय बी बोलू नका. पूर्ण आराम करा काय. आणि बाई काय लागलं सवरलं तर आम्हासनी हाक द्या. हाय आम्ही. हा तुम्ही काय बोलू नका बरं का. आराम करू द्या त्यासनी. वहिनी मी बी येतो. काय लागलं तर मला बोलवून घ्या. राणा काहीतरी बोला. अहो
बराच वेळ झाला पट्टी नाही बदलली. बदलू का मी? अहो सॉरी. अहो खरंच सॉरी. काहीतरी बोला ना माझ्याशी. अहो मी म्हणते ना सॉरी. काहीतरी बोला. जे काय बोलायचंय ते मॅनेजर मॅडम संगत जाऊन बोला. हा बोल. त्या दिवशी हे चुकले आणि आज तुम्ही चुकले. नाही, मी त्याला म्हटले होते बाहेर पड, हातही दिला होता, त्याने तो नाकारला. त्याच्यात माझी चूक कशी काय? पण तुम्ही यांना पोहायला लावलंच का? पोहणं हा असा एक्सरसाइज आहे ज्याच्यात अख्ख्या शरीराचा व्यायाम होतो. माणसाचा स्टॅमिना वाढतो पोहण्याने. माहितीये मला, पण किती पोहायचं यालाही काही मर्यादा असतात. चढकून ताप भरलाय त्यांना. ती राणाची चूक आहे. मी त्याला हात देत होते. एक मिनिट. प्रत्येक वेळी राणाची चुकीचे तसं अजिबात म्हणू नका. माझ्या नवऱ्याचा स्वभाव मला चांगला माहिती. तुम्ही दिलेला हात त्यांनी घेतला नाही याच्यात त्यांची अजिबात चूक नाही. तो त्यांचा स्वभाव आहे. तू जसं त्याचा स्वभाव समजून घेतेस ना, तसा माझाही समजून घे. यात माझा कसलाही फायदा नाहीये. हो पण यांचं नुकसान होते त्याचं काय? ती राणाची चूक आहे अंजली. मी परत सांगते तुम्हाला, यांची चूक आहे असं अजिबात म्हणू नका. ठीक आहे, माझी चूक आहे. तू म्हणत असशील तर मी आता या क्षणी काम थांबवते. सांग मला काय करायचंय. मी उद्याच निघेन. तू कळव मला काय ते. नाही नको, मी तुम्हाला नंतर फोन करते. ठीक आहे, गुड नाईट. मी बोलले त्यांच्याशी. काम थांबवू का म्हणताय? चालते, माझं मी करतो. नाही, तुमच्या कुस्तीसाठी सखी मॅडम महत्वाच्या आणि माझ्यासाठी तुमचा आनंद महत्वाचा. तुम्ही तुमचा हट्ट सोडत नाही आणि त्या त्यांचा हट्ट सोडत नाही. अशाने प्रश्न सुटणार कसा? दोघांच्या कात्रीत मी सापडली. आता तुम्हीच सांगा मी काय करू. मला एक कळना झाले गोदा का राणादा सारखा पैलवान हिरीत पाहून आजारी पडलाच कसं काय? मला बी तेच काय समजना झालंय बघ. गोदा का पावसाळी वातावरण, जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे पडलेच त्याला आजारी. जाऊबाई, हाडाचं शेतकरी येत राहना भाऊजी. असलं पावसा पाण्यामुळे आजारी पडणाऱ्यातलं नाही तो. आणि एवढा पैलवान गडी कधी नव ते हिरीत बुडतो म्हणजे काही चेष्टा नाही हो. त्या सखीची सावली पडली आणि राणा भाऊजींच्या माग 7:30 लागली बघा. 7:30 कसली? हाऊ बघा की, पहिलं ते सायकलवरनं काय पडलं, मग आजारीच काय पडलं. हे असलं काय ना काय होतच चाललंय राणा भाऊजीसनी. बाई ग, ते इंटरनॅशनल कुस्तीच्या नादात राणा भाऊजी हातनं जायला न ग. हातनं जायला नका म्हणजे? अहो वहिनी साहेब काय बोलतायसा हे? गोदाक्का, आता तुम्हाला वाईटचा अर्थ काढायचा असेल तर काढा बाई. पण आम्ही जे बोलायलोय ते राणा भाऊजींच्या काळजीपोटी बोलायलोय हो. तुम्हीच सांगा गोदाक्का, तुम्ही लहानपणापासून राणा भाऊजीसनी बघत आलायसा. असं एवढ्या तेवढ्या कारणावरनं राणा भाऊजी कधी आजारी पडल्यात? बघितलंय तुम्ही तसं कधी? नाही ना ब. मग आत्ताच का असं व्हायला लागलंय याचा जरा विचार करा गोदाक्का. अंजली,
तुझं काय बोलणं झालं काय? हो, मी मॅनेजर मॅडमना फोन केला होता. त्या म्हणल्या त्यांनी बाहेर यायला सांगितलं होतं पाण्यातनं, पण हे झालं नाही. जे झालं ते बरोबर नाही झालं असं त्यांनाही वाटतंय. असं नुसतं म्हणणं हो त्यांचं जाऊबाई. पण राणा भाऊजी आजारी पडलं त्याचं काय? बरं ते जाऊ दे. राणा भाऊजींचं काय म्हणणं आहे? हे व्यवस्थित बोलतायत कुठे? अरे देवा. जाऊबाई बघा बाई, म्हणजे तिसऱ्या माणसामुळे तुमच्या दोघांमध्ये अनबन ग. तुम्ही म्हणशीला तर आम्ही आत्ता घालवून देतो बघा त्या बाईला. नाही नको, घाईघाईनं काही करायला नको. रानादा, आज तालमीत लय मज्जा आली. तू कधी ना तालमीला? माझ्या वाटणीची कुस्ती तूच खेच जा. का तू सोडली कुस्ती? कुस्ती माझा जीव आहे, असं कसं सोडन मी? मग तालमीत काय नाहीस तू? त्या मॅडम आहेत ना मध्ये, तिला घालून टाक. तुझी माऊ आहे का ना? मग माऊला बी घालून टाक. नको नको, नुसतं ते मॅडमला घालून टाक. तेच तर जमाना झाले. त्या इंटरनॅशनल कुस्तीच्या नादी लागलो असं झाले मला. लाडू, चला नाश्ता करून घ्या. बस. आहो, कसं वाटतंय आता? बरे आता. आता 1-2 दिवस अजून आराम करा, मग नव्यानं सुरू करा सराव. मी एक विचारू? खरं खरं सांगा, विचारू का? विचारा. मनापासून सांगा, तुम्हाला ही कुस्ती खेळायची आहे का? काय झालं? मनात नसेल तर सरळ नाही म्हणून टाका. वलसारांना काय सांगायचं ते सांगू आपण. कुस्ती खेळायला कधी नाही म्हणलं नाही. मग पद्धत, त्या मॅनेजर मॅडमची पद्धत बरोबर नाही. परत फोन केला होता मी त्यांना, सगळं नीट समजावून सांगितलं, पण त्यांचंही बरोबर आहे ना. जे दिवस कमी आहेत म्हणल्यावर ट्रेनिंग नीट व्हायला हवं ना. हे असलं ट्रेनिंग असते प्रत्येकाची पद्धत. आता तुमची पद्धत त्यांना आवडत नाही आणि त्यांची पद्धत तुम्हाला आवडत नाही, पण एकत्र काम करायचं असेल तर एकमेकांना समजून घ्यायला हवं ना. मी त्यांना सांगितलं, त्या नको त्या गोष्टी नाही करणार आता. फक्त त्या सांगतील ते सगळं तुम्ही ऐकायला पाहिजे. मी कवा नाही म्हणले. तुम्ही हो म्हणता आणि आपल्या मनाला वाटतंय तेच करता. तुम्हाला शब्द दिलता म्हणून बुडस्तर पोहता तुम्ही. हेच चुकलं तुमचं. आधी गरजेचं काय ते ओळखायला शिका. सखी मॅडम सांगतायत ते बरोबर आहे. त्या सांगतायत ते सगळं शांतपणे ऐकलं पाहिजे. नाश्ता करून घ्या, मी दूध आणते. सखी मॅडम सांगतायत ते शांतपणे ऐकायच पाहिजे. अंजलीबाईंसाठी एवढं करायलाच लागते.